माजी कृषी मंत्र्यांवर आरोप होत आहे, त्या संदर्भात सरकार काही गांभीर्याने घेत असं आहे की आमच्याकडे कोणीही तक्रार केली तरी त्या तक्रारीची आम्ही चौकशी करत असतो. त्यामुळे तशा प्रकारची चौकशी आम्ही करतो आहोत. मात्र तक्रार झाली म्हणजे अनियमितता झाली असं म्हणण्याचं कारण नाही आहे. तक्रारीच्या अंती त्याचं जे काही त्यातनं निघेल त्याच्यावर मी फायनल कमेंट देईन. सोलर विजेच्या संदर्भात विद्युत नियामक मंडळानं एक प्रस्ताव पाठविलेला आहे की सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंतचे जे वीज असेल ते ग्राहकांना वापरता येईल, इतर वेळेच्यावर चार्जेस लागेल. पहिल्यांदा तर सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, घरगुती वीज ग्राहकांकरता हा लागू नाही, PM सूर्यघर करता देखील लागू नाही. त्याच्यामुळे जाणीवपूर्वक या ठिकाणी काही लोक चुकीचं पसरवत आहेत, चुकीच्या गोष्टी सांगतायत. अशा प्रकारे कुठेही घरगुती सोलर धारक किंवा PM सूर्यघरवाले या निर्णयाने अफेक्ट होणार नाही. या उलट काही इंडस्ट्री ज्या एक्सेस वीज आमच्याकडे आता तयार ज्यावेळेस होणार आहे त्यावेळी ते एक्सेस वीज जर ते वापरतील तर त्यातनं जो काही पैसा आहे तो राज्याच्या युटिलिटीला मिळाला पाहिजे, या दृष्टीनं हे प्रपोजल तयार करण्यात आलेलं आहे. साहित्य संमेलनात ज्या पद्धतीनं पाहिलं आपण, द्वेष जो आहे, द्वेष दिसतो आहे साहित्य संमेलनामध्ये. प्राईम मिनिस्टर पासून ते ठाकरेंपर्यंत जो द्वेष आहे, साहित्य संमेलनाचा व्यासपीठ जे आहे ते अशा पद्धतीनं द्वेषासाठी वापरलं जाणं कितपत योग्य वाटतं? मला असं वाटतं की प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा या ठेवल्या पाहिजेत. आणि विशेषतः जे साहित्यिक आहेत या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत किंवा तशा प्रकारचं त्यांचं नेहमी वक्तव्य असतं. मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरचे जे कमेंट्स आहेत हे कमेंट्स करणं हे योग्य नाही आहे. त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे असं माझं मत आहे. काय म्हटलेलं की मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम दिला, आमच्या मनाने आम्हाला PS आणि OSD देखील नेमता येते मुख्यमंत्र्यांनी नेमले. असं आहे, पहिली गोष्ट माणिकराव कोकाट यांना कदाचित हे माहिती नसेल, PS आणि OSD नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे. त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात. हे काही नव्याने होत नाही. मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्वॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही. आत्तापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली, त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत. उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत, कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे. कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही. ठाणे आणि कल्याणमध्ये अतिक्रमणाची मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून आले. नागपुरातही ते प्रकार आहे, काही चौकशी करणार का राज्य सरकार? निश्चितपणे आमचे जे राज्यमंत्री आशिष जयस्वाल जे आहेत यांनी याच्यात पुढाकार घेतलेला आहे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारेखानजी यांनी या अनियमितता शोधून काढलेल्या आहेत आणि प्रचंड मोठ्या अनियमितता आहेत. पोरांना शिक्षण मिळत नाही आहे आणि काही लोक पैसे लाटत आहेत. त्याची संपूर्ण चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आशिष जयस्वाल त्यात लक्ष घालत आहेत. ठाणे आणि कल्याणमध्ये अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे, त्या कारवाईमुळे अनेक घर बेघर होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये आमच्या असं लक्षात येत आहे की हे जे बिल्डर आहेत हे बिल्डरच कारस्थान करून अशा प्रकारे पहिल्यांदा अनियमित बांधकाम करायचं आणि मग कोणाला तरी कोर्टात पाठवायचं, हे जे काही धंदे चाललेले आहेत हे योग्य नाही आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींशी देखील माझी चर्चा झाली. त्यांनी त्यातल्या फॅक्ट्स माझ्या नजरेस आणून दिलेल्या आहेत आणि या संदर्भात आम्ही कोर्टमध्ये इंटरव्हेन्शन करणार आहोत. नीलम गोरे भाऊ, व्यावसायिकांना माडी यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना कुठेतरी व्यवसाय करण्यासाठी बंदी आणलेली आहे. कसं त्यांनी जातीने ती बंदी आणलेली नाही किंवा धर्माने बंदी आणलेली नाही. जे लोक नियम पाळत नाहीत यात्रेचे त्यांच्यावर त्यांनी बंदी आणली. नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. मात्र मला त्या संदर्भात अजून पूर्ण माहिती नाही आहे. मी जे काही तुम्हाला माहिती देतो ही माझी IQ माहिती आहे. मी त्या संदर्भात पूर्ण माहिती घेईन
आणि मग त्यानंतर बोलेल. शक्तीपीठ हायवे संदर्भात काय सांगणार MSRDC मर्सडीजची मागणी होत होती, जर का काही पद पाहिजे असेल. बघा, त्या पक्षात त्या होत्या, मी तर काही त्या पक्षात नव्हतो, त्यामुळे त्या पक्षात काय चालायचं ह्या त्याच सांगू शकतात. मी तर त्याच्यावर कमेंट नाही करू शकत. शक्तीपीठ हायवे ठाकरे आणि संदर्भात उद्धव काय ठाकरे सांगणार? एकत्र आले होते. आपण पाहिलं नागपूर पासून समृद्धी सुरू झाला होता. आता शक्तीपीठचे पैसे जे MSRDC ने भरलेले आहेत जमीन मोजणीचे, आणि वर्धेपासून काम सुरू झालेलं आहे. त्या ठिकाणी विरोध आहे, त्या ठिकाणी असं आहे, आता माझ्याकडे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्याही शेतकऱ्यांचं निवेदन दिलं आणि त्यातल्याही अनेक शेतकऱ्यांनी हा मार्ग करा अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे. आम्ही पहिल्या दिवशीच ठरवलं आहे कोणाचा विरोध पत्करून करणार नाही, सगळ्यांना समजवून त्याचे फायदे समजवून आणि सर्वांना उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू. त्यामुळे शक्तीपीठ मार्ग आम्ही करणार आहोत, सगळ्यांना विश्वासात घेऊन करणार आहोत. काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. सुसंवाद होताना दिसतोय. काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित आले होते. हे दोघं सोबत येतील अशी चर्चा पुन्हा एकदा रंगाला लागली. बघा, त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही, पण राज्यामध्ये कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याचं स्वागत करेन. विसंवाद असू नये, सुसंवाद असला पाहिजे. या संदर्भात कोणाचं दुमत असू शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांनी सुसंवाद करावा आणि आपणही सगळ्यांनी मिळून 9 वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा करायचा हे जर शिकवलं तर राज्यातली संवादाची परिस्थिती सुधारेल. जसं 50% त्याचे दोषी ते आहेत, तसे 50% तुम्ही पण दोषी आहात. देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये आहेत आणि त्यांनी माध्यमांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना या ठिकाणी उत्तरं देऊ केलेली आहेत. नीलम गोरेंनी केलेलं वक्तव्य असेल, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं सध्याला माणिकराव कोकाटेंनी केलेलं वक्तव्य असेल, या सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन त्यांनी उत्तरं देऊ केलेली आहेत. पुढे पाहूयात, एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की माणिकराव कोकाटे यांच्या अपिलावरील सुनावणीला सुरुवात झालेली आहे. नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात अपिलावरती सुनावणी ही केली जाते. त्याच्यामुळे बघूयात या अपिलावरती आता न्यायालय काय नेमका निर्णय देत आहे. त्यामुळे यापूर्वीच्या प्रकरणावर जर आपण पाहिलं, ज्या प्रकरणात त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली होती आणि त्यांना जामीन मिळाला, दिलासा मिळालेला आहे, त्या सगळ्या प्रकरणाच्या विषयाला घेऊन म्हणजे 1995चं हे प्रकरण आहे ज्याचा निकाल आत्ता लागलेला आहे 2 दिवसापूर्वी. नीलम गोरेंनी ठाकरे गटावर केलेल्या आरोपांनंतर संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला. मात्र टीका करताना राऊतांची जीभ घसरली. नीलम गोरे निर्लज्ज आणि विश्वासघातकी बाई आहे असा आरोप त्यांनी केला. संजय राऊतांच्या वक्तव्याचा संजय शिरसाटांनी चांगला समाचार घेतला. एका बाईला निर्लज्ज म्हणताना लाज वाटत नाही का असा सवालही त्यांनी केला. असे शब्द वापरण्याचा आणि महिलांचा अपमान करण्याचा अधिकार कुणीही दिला नाही असा हल्लाबोलही शिरसाटांनी केला. नीलम गोरेंनी कोणत्याच संधीची जाणीव ठेवली नाही. 2017 ते 2022 पर्यंत माझाही पक्षप्रवेश होऊ दिला नाही असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. तर गोरेंवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचंही अंधारे म्हणाल्या. संजय राऊतांनी नीलम गोरेंवर सडकून टीका केली. नीलम गोरे सभागृहात लक्षवेधी लावण्यासाठी आणि प्रश्न विचारायला किती पैसे घेतात याची माहिती माझ्याकडे आणि या सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असा दावाही राऊतांनी केला. संजय राऊत या माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. पक्षाचं काम माध्यमांवर दाखवू शकत नाही म्हणून काहीही वक्तव्य करून चमकोगिरी करत असतात. त्यांना जोड्यानं मारलं पाहिजे अशी जोरदार टीका नरेश म्हस्केंनी केली. नीलम गोरेंनी मातोश्रीची काही बाजू उजेडात आणल्यानेच BMC टक्का पुरुष उद्धव ठाकरेंना टक्का बसलाय अशी घणाघाती टीका ज्योती वाघमारेंनी केली. तर मर्सिडीज गाडीच नव्हे तर अदुबाळाची बाबा गाडी ही BMCच्या टक्क्यातून येत होती का असा खोचक सवालही त्यांनी केला. नीलम गोरे ज्या गोष्टी बोलल्या त्या आमच्यासारख्या शिवसैनिकांच्या मनाला लागल्या अशी खंत अशोक हरवळ यांनी बोलून दाखवली आहे. तुम्ही 4 वेळा आमदार झालात, मग तुम्ही 8 मर्सिडीज दिल्या का, पुरावे द्या अशी मागणीही हरवळ यांनी केली. माजी महापौर विनायक पांडे यांनी नीलम गोरेंवर गंभीर आरोप केले. उमेदवारीसाठी गोरेंनी पैशाची मागणी केली. त्यांना पैसे देऊनही उमेदवारी न मिळाल्यानं पैशांची त्यांनी मागणी केली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्यानं त्यांना धमकी देऊन पैसे वसूल केले असा गंभीर आरोप विनायक पांडेंनी केला.
नीलम गोऱ्हेंनीच उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतले असा आरोप उबाटाचे नेते विनायक पांडेंनी केला. तर पांडेंच्या आरोपात काहीच तथ्य नाही असं प्रत्युत्तर शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांनी केलं. व्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेऊन राज्यातला व्यक्तीकरणाचा स्तर खाली चाललाय असं विधान उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. नीलम गोऱ्हेंचे आरोप आणि संजय राऊतांच्या टीकेवरून चंद्रकांत पाटलांनी खंत व्यक्त केली. नीलम गोऱ्हेंच्या माजी ओएसडीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. मुलाला नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवत 9 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप गोऱ्हेंच्या माजी ओएसडीवर करण्यात आला.